गाडीतून खाली उतरायचा काही मुहूर्त आहे का? नाही सर, उतरतो. अरे बैला आत करे. ऐका तर खरं काय करायचं ते. हा साहेब, काय करायचंय? तो नामे आहे ना पतसंस्थेवाला, हा, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. हो सर. तो कुणाची फसवणूक करतोय का? त्यांनी आतापर्यंत कोणाकोणाला पैसे डबल करून दिले, आणि खास करून हे डबल करायला तो पैसे आणतो कुठून, हे सगळी माहिती काढायची. हो सर. चला. चहा चोवीस टाकू का? आप्पा, तुम्ही नाम्याच्या ह्याच्यात हे टाकले का? साहेब काय पाहिजे? 2 पान द्या. हा देतो देतो. हे घ्या. विचार तू काय रे म्हणत नाम्याच्या कशात काय टाकायचं? अहो आप्पा, सगळेच नाम्याच्या स्कीम मध्ये पैसे टाकतायत ना, म्हणून म्हटलं मग तुम्ही बी पैसे टाकले की नाही? मग काय, अरे 5 पट पैसे करून देतोय तो, आणि असली संधी कोण सोडल वय? मी तर 1.5 लाख रुपये टाकलेत. म्हणजे नाम्या कुठलं 5 पट आलं पुरीचं लगीन उडकून टाकायचं म्हणतोय. लगा 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 5 पट करतोय पैसे. काय झालं बघायला? लागून मला पण त्या स्कीम मध्ये पैसे टाकायचे. मग एक काम करा साहेब, तुम्ही बी नाम्याच्या ह्याच्यात हे टाकून द्या. हा, म्हणजे नाम्याच्या स्कीम मध्ये पैसे टाकून द्या. पण ते 5 पट करून देईल कशावरून? भाऊसाहेब, त्यानं आजपत्र सगळ्याचे पैसे दिलेत, कुणालाही फसवलं नाही, सगळ्याचे डबल केले त्याने पैसे. तो मला माणूस आहे, फसवायचं असतं तर त्यानं कधीच फसवलं असतं. पण असं डबल आणि 5 पट करून आणतो तरी कुठून? ते काय आमासनी माहिती नाही. आमासनी फक्त एवढंच माहितीये की तो पैसे 5 पट करतो. काय रे? हा, हो, काळी जादू करतो का? ती माहित नाही साहेब, पण तो नेहमी म्हणतो वाड्यातल्या कंगनी बाबाची माझ्यावर लय कृपा आहे. कंगनी बाबा? आजवर 1 रुपया मला त्याने डबल करून दिला नाही. त्याला म्हणलं 1 लाख रुपये देतो, 2 लाख रुपये करून दे. 2 लाख रुपये आले की त्यातलं 1 लाख रुपये तुला देतो. माझा ऐकताच नाही. बघितलं का तात्या? म्हणजे अख्खं गाव खुळ आणि ही एकटं शान. म्हणजे हे जर असं झालं तात्या, आधी पोर होऊ दे मग लगीन करतो. काय तात्या? आला का? तू पैसे दिल्याशिवाय तो डबल करून देणार आहे व्हय? पैसे राहिले त्याला म्हणलं क्वार्टर डबल करून दे, ते बी नाही. ते जाऊ द्या, मी काय म्हणतो, नामा खरंच पैसे डबल करून देतो? ह्याचं काय ऐकू नका. हा, ह्याचा ऐका. बरं का साहेब, मी काय म्हणतोय, नामाच्या स्कीम मध्ये तुम्ही बिंदास पैसे गुतवा. तो करतो कधी कधी लेट, पण बुडवत नाही कोणाचे पैसे. काय तात्या? तो जामकर तर जोमानं कामाला लागलेला दिसतोय. इथं आल्याला त्याने चौकशा सुरू केल्या. मला आणखी सावध पावलं टाकायला लागतील. काहीही झालं तरी याला माझा पुसटसाही संशय येता कामा नये. मावशे, मला का नाही अजिबात आवडलं नाही डिंपल मावशींच्या डॉक्टर संग लगीन केलेलं. तुला कोणी विचारलंय का? हा, तू तुझं काम कर. आता त्यांना वाटलं लगीन करावं म्हणून त्यांनी केलं. आपल्याला काय करायचंय? आपण भले आणि आपलं काम भले. आहे का कोणी पार्लर मध्ये? मी काय नाही केलं. ते आमच्या गल्लीतली पोरं मला सारखी फोन करायची, म्हणून मी फक्त म्हटलं तुम्ही भांडा नाही तर तिकडे मारा मारा करा, आणि तुमच्यातलं जो जिंकन मी त्याची झुंकू चुकू. ह्याच्या पलीकडे मी काय बी नाही केलं. शपथ. मावशे, ही माझा मित्र आहे. त्या दिवशी नाही का हिने आपल्या त्या गुंडांपासून वाचवलं. मी इथं गोरं व्हायला आलोय. हाय का बाई? इथं बायका येतात, पुरुष नाही ते अजिबात. हे चिटिंग आहे.
एकदम चिटिंग आहे. आम्हाला नाही का गोरं व्हावंसं वाटत? हा बघ ना, समजा मी गोरा झालो, कसा दिसेल मी? चांगला दिसेल का नाही मी? तुझी जी मावशी ना इतकी हुशार आहे तिच्या कामात. तिच्या हातात समजा कोळसा जरी दिला तरी ती त्याला हिरा करते. शपथ, खरं ऐकले मी. मग चला लगेच चला. या सर बसा. बसलो. असं काय करायचं? ते मी करते. त्या गुंडांनी परत त्रास नाही ना दिला? नाही. त्यांनी त्रास दिला ना, मला सांगायचे, मी बघतोच त्याच्याकडे. या वाड्यामध्ये कुणी काही त्रास देतं का? नाही बाई, या वाड्यातली सगळी माणसं चांगली होती. ती आजी पण लय मस्त, ती मला लय आवडती. मला उकडायला लागली मी तिच्या बेशी जाऊन बसते. जेवण तर लय चांगलं आहे, पण ते डॉक्टरच तेवढं वाढते. डॉक्टर कोण बरं? डॉक्टर ती नाही का टेम्पल माशीचा नवरा, ती वाड्यातच राहते ती. हा बरोबर बरोबर बरोबर. हा आता आठवलं मला. मी असं ऐकलंय त्याचं आधी एक लग्न झालं म्हणून. म्हणजे झालं होतं, पण त्यांची बायको ती तिकडची राजस्थानची होती ना, झुंकू चुकू. तिचं नाव आहे काय? मला नाही माहिती. आता कुठं असते? कुठं ती? ते डॉक्टरांचं इथं राहणं, गावातल्या लोकांची सेवा करणं तिला आवडलं नाही ना, म्हणून ती डॉक्टरांना एकटं सोडून गेली. बिचारे डॉक्टर. काही सगळं वेळा करत नाही डॉक्टर. गावाला येडं बनवतात आणि गावातली बिनकलीची लगेच विश्वास ठेवतात. अहो हिचं काय ऐकता, ही लहान आहे, हिला काय माहिती. अहो डॉक्टर म्हणजे देव माणूस आहे, लय चांगले आहेत ते. जंकू चुकू. आपण दोस्त आहोत ना. हो. ही तुझी झुंकू चुकू मावशी नसताना ना आपण गप्पा मारायचो. तोवर तू सगळीकडे लक्ष ठेव. ते मला सांगा नाही लागत, तसं पण माझं सगळीकडे लक्ष असतं. ए झिंके चिके, मला मस्त पैकी मेकअप कर बघ. आता मी बाहेर बाजारात जाणार आहे. काय झाले ना? त्या तुमचं तोंड बघून घाबरले असतील मला वाटते. दोन टाक. हात त्या डेऱ्यातलं गार पाणी ठेवले प्या. मंगले, अगं तुझा काय मेंदू नाचलाय बाय ग? ह्यात कुठं पाणी आहे? रिकामा ग्लास माझ्या पुढे आणून ठेवलाय. ह्याचं पाणी कुठे गेलं? आत्या तुमच्या लेकीला विचारा. वंदी अक्काने पिऊन टाकलंय समजा पाणी. अगं तिला भरले रागात पिती, तिला ओटला पिलीक, तिची झाली तरकट. तुला काय मसनात जायची घाई झाली वय ग, म्हणून माझं सगळं पाणी पिऊन टाकलं. आत्या थांबा थांबा, मी आणती. अजून एक ग्लास घेऊन ये. आत्या ठीक आहे. मारलं का? मारलं का? अरे घाबरले ना त्या. घ्या घ्या जीव घ्या माझा अजून मला ब्या दाखवून. एक तर त्या पार्लर मध्ये जो खवीस बघितल्यापासून माझ्या तोंडाचं पाणी पाळले, अर्धी मेली झाले मी पार. खवीस? पार्लर मध्ये कुठं आलं खवीस? जाऊन बघा, हाय बसलेला मी माझ्या डोळ्याने बघितलंय. अगं दिवसा ढवळ्या खवीस आल्या तेव्हा तुझा नवरा वाटलाय तुला. अगं आहे, अगं खरंच मी बघितलंय. तुझी शपथ ग, मी कधीतरी खोटं बोलाल का? आणि तू केव्हा खरं बोलतीस ग? वंदी अक्का, माझ्या लेकीचं पार्लर चांगलं चाललंय म्हणून उगाच काय बी अफवा पसरू नका बरं का. लोकांचं चांगलं झालेलं बघून तुमच्या पोटात दुखतंय का व? का लोकांचं चांगलं झालेलंच बघवत नाही तुम्हाला? नाही नाही, ती जागा खमटवायची असेल ना, म्हणून असं काय बाय बरळताय तुम्ही. आय बघितलं का, तुझी सून बघ काय काय उरकायला लागली, कसला कसला आरोप करायला लागली. आता तू सांग बाया, मी काय तसली बाया आहे का? आहेस तू त्या लायकीची. तुला काय गरज होती का पार्लर मध्ये जायची? तुझं काय वय वय पार्लर मध्ये जायचं? तुम्हाला जर मी इथं नको असेल ना, तर तसं मला सांगा. आत्ताच्या आता मी माझ्या नवऱ्याच्या घरी निघून जाते. जा की मग तिकडे ओलात जास. आहे बघा, मी खरंच जाईन. अगं तुला कुणी अडवलंय? जा. आहे, तू मला परत बोलवलं तरी मी येणार
कशाला कोण बोलवून तुला पायावर धोंड पाडून घेईल का? जा निघ जा. नको राहू दे, मी हितच राहते. वाड्याची वाटणी झाली ना की त्याच्या दुसऱ्या दिवशी जाईल. एकतर माझ्या बाबूसाठी माझा लय जीव तुटतो म्हणून मी हितच थांबणार आहे. सरळ सरळ सांगा म्हणजे कवाच जाणार नाही ती. कुठल्या तरी फॉरेनरच्या खुनाच्या तपासासाठी आले. तुमचा कुणी डॉक्टर धुळाभाऊ आहे का? मी चाललोय तिकडे, तुमच्या तिकडे राजस्थानला. डॉक्टर, तो इन्स्पेक्टर ना हात धुवून मागं लागलाय आपल्या. मला आताच कळलं तो आपल्या पार्लर मध्ये पण येऊन गेला होता. काय? कधी? आजच फेशियल करून गेलाय. टिम्पल तो फेशियल करण्यासाठी नव्हता आला, त्या पिंकीकडे माझ्याबद्दल चौकशी करण्यासाठी आला असेल. मला वाटलंच होतं तो माणूस असं काहीतरी करणार म्हणून. टिम्पल एवढं सगळं होऊ नये, तू माझ्याकडे थेट चौकशी करत नाही याचा अर्थ कळतोय का तुला? नाही. एकतर त्याला माझ्या विरुद्ध काही पुरावा मिळाला नाहीये किंवा त्याच्या चौकशीचा आणि माझा काही संबंध नाहीये. तसं नाहीये डॉक्टर. संबंध नसता तर तो वाड्यात आला असता का? जेव्हापासून त्याची बदली झाली ना तेव्हापासून तो पोलीस स्टेशन मध्ये कमी आणि आपल्या वाड्यामध्ये जास्त फेऱ्या मारतोय. त्यामुळे तुम्हाला बेफिकर राहून चालणार नाही. तो तर मी कधीच राहत नाही डिम्पल. आता आपल्याला वेगळा प्लॅन बनवावा लागेल. कसला? तो इन्स्पेक्टर त्याच्या मनात काय चाललंय याचा थांग पत्ता लागू देत नाही ना, पण आपण त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायचं. अहो पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? साहेब आम्ही गावात त्या नाम्याच्या सगळीकडे चौकशी केली, पण गावात कुणालाच माहित नाही पैसे डबल कसं होत्या. बरं साहेब एक आतली माहिती काढली बरं का. त्या नाम्यावर त्या कंगणी बाबाची कृपा आहे. मी काय म्हणतोय साहेब, आपण पण करूया का कंगणी बाबाची पूजा? म्हणजे केस सोडवण्यासाठी त्याचा वापर होईल. उत्तम, अतिशय मौलिक अशी सूचना आहे. तुम्ही म्हणता तसं करू आपण. होय साहेब. तो वाड्यातला कंगणी बाबाचा दगड आपण इथे आणू, स्थापित करू. सकाळ संध्याकाळ आपण त्याची आरती करू. एक एक फाईल आपण त्याच्या समोर ठेवू आणि म्हणू की कंगणी बाबा या सॉल्व कर बाबा, आमच्याच्याने काही होईल. युजलेस लाज वाटत नाही असं बोलावं? सर नामा साधा माणूस आहे, कुणाच्या फसवण्यातला नाही. एक बायको होती ती पळून गेली, एकटाच राहतोय आता. डॉक्टरांना खूप मानतो तो, जे काय करतो ते त्यांच्या सल्ल्यानंच करतो. 2 बायकांचे खून झाले, संशय डॉक्टरवर. 2 माणसं मेले, संशय डॉक्टरवर. हे एकट्या डॉक्टरचं काम नाही. डॉक्टरनी कुणाला तरी सोबतीला घेतलं असलं पाहिजे. कुणाला बरे घेतलं असायला सोबतीला. एनी गेस? मी सांगतो. या तिघांपैकी कुणाला तरी एकाला त्या डॉक्टरनं सोबतीला घेतला. त्यावर नजर ठेवा तिघांनो. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झाले लई हो मुजोर मुजोर.
काय बजाज सेठ? बोला की साहेब. आमच्या गाडीनं तुमच्या गाडीला धडक तर नाही ना दिली? नाही नाही, थोडक्यात वाचले. थोडक्यात वाचली? माझ्यापासून थोडक्यात सुद्धा कोणी वाचत नाही. गंमत, अशी गंमत करतो मी अधून मधून. कुठे आहेत बाकीचे? बाकीचे नाही नाही, गावात मी एकटाच फिरत असतोय मी. असं कसं? कुठे गेले सगळे ते करण अर्जुन, लव कुश, राम लखन? साहेब तुम्ही हे सगळे भाऊ सांगितलेत. मित्रही भावासारखाच असतो की. पण तुझ्या एका गोष्टीचा मला अतिशय अभिमान वाटतो. म्हणजे माझा असा ऊर भरून येतो की एक इन्स्पेक्टर समोर उभा असताना तू बसून माझ्याशी बोलतोस. नाही नाही नाही, सॉरी सॉरी, चुकलं बरं का. म्हणजे कसं आले, तुम्ही डायरेक्ट बोलायला लागला का नाही, मी विसरूनच गेलो. लक्षात अशी अधून म्हणून गंमत करत असतो मी. नामे कुठे आहे का? आता काय 24 तास तो माझ्या बरोबर असतोय. असेल की तिकडे पतसंस्थेत. मी आपला चाललोय माझ्या रानात. म्हणजे नाम्या तुझा मित्र लाखो रुपये कमवतो तिकडे, आणि तू रानात उन्हात अनात राबतोस. नाम्याचा नामा शेड झाला, भज्याचा भज्याच राहिला. आता काय ज्यात त्याचं नशीब. आता सगळी नाम्याला हुशार आहे बरं का. त्याच्यावर कोंगणी बाबांची कृपा आहे. कंगनी 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 गाणं म्हणतो मी अधून मधून. मूड असला की म्हणतो, नसला की नाही म्हणत. आता नाही म्हणत तर नाही म्हणत. कंटिन्यू. हा, नाम्याचा नामाशेट झाला का नाही, त्याचा मला जास्त आनंद झालाय. कसं आहे, कुस्तीत चितपट आणि दोस्तीत पाचपट. कसं एका ठोकीतच. हा पण आहे का नाही साहेब, कोणाची दोस्ती केली का नाही, एकदा जर का दोस्ती केली का नाही, दोस्तासाठी काय पण. सगळं दोस्तांसाठी, स्वतःसाठी काही नाही. आपला मित्र एवढा मोठा झाला, आपलं काहीच होत नाही याचं टेन्शन येत नाही. तुम्हाला खरं सांगू साहेब, माझ्याकडे जी काय का नाही त्यात मी सुखी समाधानी आहे. आणि तसं बी माझी आई म्हणते की माणसानं पैशाची हाव केली आणि पैशाच्या मागे लागला का नाही, तोच पैसा माणसाच्या मनाची शांती हिरावून घेतो. आता नाम एवढा पैसा कमवतोय, त्याला काय कमी टेन्शन आहे वय? हा अहो, वेळेवर जर पैसे डबल करून नाही दिले का नाही, लोक हात धुवून त्याच्या मागे लागतात. आपल्याला नको ती पिढा. कसं काय डबल करतो पैसे? त्याला एकदा विचारलं होतं, पण त्याने माझं बाग डोकं माझ्यावर टाकलं होतं. मोजून मोजून बोट दुखायला लागली होती माझी, पण कळलं नाही मला. मग त्या भानगडीत आपण पडलो नाही. तुम्हाला सांगतोय साहेब, माझं मन मला सांगते, नाम्या साधा सरळ माणूस आहे. त्याने कधी 1 रुपयाने कोणाला फसवलं नाही. नाही, मी कुठं म्हटलं नाम्याने लोकांना फसवलं. अंडा ब्रेडची गाडी चालवणारा माणूस एका पतपेढीचा मालक होतोय, मोठी गोष्ट आहे ना. किती मोठी मजल मारली ती. कधी असं नाही वाटलं की हे पैसे डबल करायचं हुनर आपण शिकावं, त्याच्याकडून मोठं व्हावं? नाही वाटलं की काय करायचंय मोठं? हा अहो, मोठंच आहे की साहेब मी. एवढा जीवाला जीव लावणारा नाम्यासारखा दोस्त आहे, एवढं जीव लावणारा डॉक्टर आहेत, संसार सांभाळणारी एवढी चांगली बायको आहे घरी, माया करणारी आय आहे, रानात चांगलं पिकतंय, मळ्यातलं ताजं खातोय, ताजी हवा आहे. श्रीमंत आहे की मी. काय पाहिजे अजून? हा मस्त माणूस आहेस, आवडलं आपल्याला. ते कुस्तीचं काय होतं ते? हा, कुस्तीत चितपट आणि दोस्तीत पाचपट. कसं एका भोकीतच. अय्यो, एका हैवानच देवाची पूजा करायला लागलोय. मला नाही वाटत तुम्हाला देव बिव पावल. ओ कंपाऊंडर, तुम्ही तर नाही ना काय केलं? काय बोलतेस तू? तुझं तुला कळतंय का? तुम्हाला माहित नसल्यासारखं करू नका. मला माहितीये, लग्नाच्या दिवशी सोनं तुमच्या खोलीत होती, तुम्हाला भेटायला आली होती. बाई सुधरा, परत जर कुठल्या पोरीला त्रास दिला तरी तुमचं नाव मी चामकर काकांना सांगणार, ध्यानात ठेवा. मी जर का जामकरला काही सांगितलं तर माझा खेळ जाग्यावर संपेल. आधीच हिचं काहीतरी केलं पाहिजे.